या व्हायरसने संपूर्ण चीनमध्ये एक हाहाकार माजवला आहे. भारतामध्ये पहिला रुग्ण जो आहे तो आढळून आला असं एक बोललं जाते, असं माध्यमांमध्ये समोर येते. त्या व्हायरसची लागण झाली अशी पुष्टी एका खाजगी लॅबमध्ये प्रयोगशाळेने दिलेली आहे. यामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकार तिथले जे आहेत ते अलर्ट मोडवर आलेले आहे आणि केंद्र सरकारच्या गाईडलाईननुसार या संपूर्ण पुढच्या प्रक्रिया आता सुरू होत आहे. नमस्कार, मॅक्स महाराष्ट्रामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. मी संतोष सोनवणे. एक महत्त्वाची बातमी समोर येते. आपल्याला माहिती आहे की चायना येथील HMPV नावाचा एक व्हायरस आहे आणि ह्या व्हायरसने संपूर्ण चीनमध्ये एक हाहाकार माजवला आहे आणि यामध्ये अनेक रुग्ण जे आहेत ते दवाखान्याच्या रांगा लागल्या आहेत. तिथे लॉकडाऊन सारखी परिस्थिती आहे. आपल्याला माहिती आहे की कोरोना काळ ज्यावेळेस आला होता तीच परिस्थिती चीनमध्ये आहे असं माध्यमांमध्ये समोर येते. आता तोच जो आजार आहे, तो व्हायरस जो आहे इतर देशांमध्ये पसरण्याची शक्यता आहे. भारतामध्ये नेमकी काय परिस्थिती आहे? भारतामध्ये पहिला रुग्ण जो आहे तो आढळून आला असं एक बोललं जाते, असं माध्यमांमध्ये समोर येते. त्यामध्ये कर्नाटक राज्यातील बेंगलुरू या एका खाजगी रुग्णालयामध्ये एक 8 महिन्याच्या मुलाला या HMPV नावाचा व्हायरस जो आहे त्या व्हायरसची लागण झाली अशी पुष्टी एका खाजगी लॅबमध्ये प्रयोगशाळेने दिलेली आहे आणि त्या 8 महिन्याच्या मुलावर सध्या उपचार सुरू आहेत बेंगलुरू कर्नाटक राज्यामध्ये. यामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकार तिथले जे आहेत ते अलर्ट मोडवर आलेले आहे आणि जर ह्या मुलाची हिस्ट्री जर बघितली की कुठलीही लागण लागत असताना कुणाशी संपर्कात आलात का, मात्र एक समोर अशी माहिती येते की ह्या ज्या 8 महिन्याच्या मुलाला बेंगलुरू येथील ज्या मुलाला लागण झाली त्याची कुठेही ट्रॅव्हल हिस्ट्री किंवा प्रवास कुठे केला नाही, त्यांच्या पालकांनी सुद्धा केला नाही, मात्र त्याला लागण झाली. खाजगी प्रयोगशाळेने हा रिपोर्ट दिला आहे. आता ह्या प्रयोगशाळेचा रिपोर्ट खाजगी जरी असला तरी सरकार आणि कर्नाटक सरकारने केंद्र सरकारशी संपर्क साधलेला आहे आणि केंद्र सरकारच्या गाईडलाईननुसार या संपूर्ण पुढच्या प्रक्रिया आता सुरू होत आहे. कदाचित त्या जो सॅम्पल घेतला आहे त्या सॅम्पलच्या मुलाचे सॅम्पल घेऊन पुणे येथील प्रयोगशाळा जी आहेत सरकारी प्रयोगशाळा नॅशनल लॅबोरेटरी आपण म्हणतो, त्या पुण्याच्या प्रयोगशाळेमध्ये सॅम्पल पाठवण्यात येणार आहेत आणि तिथे नेमकं काय रिपोर्ट येतो यावर पुढचं सुद्धा उपचार अवलंबून आहे. सध्या त्या मुलावर उपचार सुरू आहेत. सध्या परिस्थिती स्थिर असं बोलत आहे. ह्या आपल्याला माहिती आहे की लॉकडाऊन काळामध्ये ज्यावेळेस कोरोना लागला होता चायनामधनंच हा आजार पसरला होता असं बोललं जात होतं. अनेक देश जे आहेत संपूर्ण जगाभर त्याचं खूप मोठ्या प्रमाणात संपूर्ण जग एका म्हणजे घरात क्वारंटाईन झाला होता आणि त्याचे वेगवेगळे गाईडलाईन आहेत. त्या गाईडलाईनचा फॉलोअप आपण केलं होतं. अनेक जणांना त्याचा प्राण सुद्धा गमावा लागला होता. त्याच प्रकारचा हा जो HMPV जो हा व्हायरस आहे, ह्या व्हायरसच्या जे सिम्पटम्स आहेत की काही तोंडावर अंगावर फोडं येणे, हातावर फोडं येणे असे बोललं जातं. तसंच खूप ताप येणे आणि घशात खवखव करणे अशा प्रकारचे सिम्पटम्स जे आहेत ते आहेत असं बोललं जातं. चीनमध्ये जर बघितलं की अनेक रुग्णांमध्ये रांगाच्या रांगा लागलेल्या आहेत. अनेक भागांमध्ये लॉकडाऊन सारखी परिस्थिती आहे आणि इतर देशांमध्ये तो आजार जो पसरू नये यासाठी संपूर्ण सर्व वेगवेगळे जग जे आहेत देश जे आहेत ते काळजी घेताना दिसत आहेत. भारतात नेमका हा रुग्ण कसा आला या संदर्भातलं केंद्र सरकारचे जी आरोग्य समिती जी आहेत, आरोग्य कमिटी आहे या संदर्भातलं अनालिसिस करते. राज्य सरकार, कर्नाटक राज्य सरकार एकमेकांच्या संपर्कात आहे. या संपूर्ण याच्यामध्ये सुद्धा प्रत्येकाने आपली आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. आपल्याला माहिती आहे की कोरोना काळामध्ये प्रत्येक जास्त गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये असं जे सांगितलं जातं त्याच प्रकारे संपूर्ण गाईडलाईन जे आहेत काळजी घेण्याचे संदेश पूर्ण देशाला सुद्धा केंद्र सरकारने 2 दिवसा अगोदरच आपल्याला अलर्ट केलेला आहे. पण मात्र सध्या असे कुठलेही सिम्पटम्स तुम्हाला जर आढळले तर नक्की जवळच्या डॉक्टरांना जाऊन या. सध्या कुठेही भीतीसारखं वातावरण नाहीये, मात्र आपली काळजी आपण घेतली पाहिजे असं सुद्धा डॉक्टरांनी सांगितलंय, जसं केंद्र सरकारच्या हेल्थ मिनिस्ट्रीने सांगितलेलं आहे. मात्र या संपूर्ण याच्यामध्ये जर काही आपल्याला आढळलं तर डॉक्टरांचा सल्ला घ्या असं सुद्धा सांगितलं जातंय. इतर अफवांवर मात्र इतर जे अफवा पसरतात त्याच्यावर विश्वास ठेवू नका. हे सुद्धा एक महत्त्वाचं आहे, कारण अफवांमध्ये अनेक गैरसमज होतात. सध्या याच्यामध्ये नेमकं केंद्र सरकार सुद्धा ह्या जी पहिली केस जी भारतातली जी बेंगळुरू इथे आलेली आहे त्या केसचं सध्या स्टडी करते आणि त्यानंतर पुढचं पाऊल उचलणार आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र.